श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे। तुम्ही पाहू शकता आज हे सेवेकरी आता श्री स्वामी समर्थाच्या मंदिरातील भव्य देवस्थान पण तुम्ही पाहू शकता आणि इथे जमलेले हे सगळे सेवेकरी आता झाडे लावण्यासाठी सज्ज आहेत। तर अशा पद्धतीने आता आम्ही जातो आहे वृक्षारोपणसाठी। खूप पाऊस धो पडत आहे पण तरी सुद्धा आम्हाला वृक्षारोपण करायचं आहे। अशा पद्धतीने पनवेल हायवेवरती आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र बदलापूर तर्फे। तर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र तर्फे आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले। सर्व महिला मंडळ इथं आलेले आहेत, त्याचबरोबर सेवेकरी बंधू आज बॅनर्स वगैरे घेऊन तयार आहेत। त्याचबरोबर महिला मंडळ सुद्धा आता झाडे लावण्यास सज्ज आहेत आणि तुम्ही इथे झाडे पण पाहू शकता। जवळपास 150 ते 150 झाडे इथे अवेलेबल आहेत आणि पनवेल हायवेवरती आम्ही जाऊन इथे तुम्ही श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान संचलित श्री स्वामी समर्थ मंदिर व सेवा केंद्राचा हा भव्य बोर्ड पण तुम्ही बघू शकता आणि भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आज 30 जुलैला आयोजित करण्यात आला आहे आणि प्रत्येकाने झाडे लावायला पाहिजे हा एक संदेश श्री स्वामी समर्थ मंदिरातर्फे देण्यात येतोय। बाहेर खूप धो पाऊस आहे, खाली बघूनच चालायला पाहिजे बाबा। सगळी जांभळाची आली का? जांभळाची बाग व्हायची, आपटे बाग सोडून असं एक सोडून एक लावूया, एक बाग सोडून जांभूळ बाग आहे। जांभळात जांभळ सप्तपदीचे हे वाटतं हे लागलं ना कसं तर चांगलं बोल होतं काय दिले मला काय दिले जांभूळ दिले या फुटले हे या लवकर हे झाडा ना दोन तिकडेच जाऊ काय या पटकन पाऊस फोटो काढा। श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र तर्फे आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि या साइडने या साइडने तिकडून या इकडे चिखल आहे। असं ठेवू नका। नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, आज पनवेल हायवेवरती झाडे लावण्याचा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय तुम्ही पाहू शकता। तर इथं पाहू शकता तुम्ही सर्व महिला मंडळ खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे। आज आम्ही इको नेचर फाउंडेशन तर्फे 1000 झाडे लावली होती, निसर्गप्रेमी मित्रमंडळ तर्फे 1000 झाडे लावली, त्याचं संगोपन पण मी आता करत आहे। आणि शिवाय आज इथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र बदलापूरच्या तर्फे इथे आज 150 झाडे लावण्याचा संकल्प इथल्या अनेक लोकांनी करत आहेत। तर तुम्ही पाहू शकता एक निसर्ग एकदम सुंदर आम्हाला साथ देत आहे आणि झाडे प्रत्येकाने लावायला पाहिजे, कारण झाडे लावणं म्हणजे आपण अनेक लोकांचे प्राण वाचू शकतो। कारण झाड आपल्याला ऑक्सिजन देतात, खूप सारे फायदे आहेत झाडे लावण्याचे। तर तुम्ही पाहू शकता आपले रुपेश साहेब आहेत, तिथे झाडे लावत आहेत। आता रुपेश साहेब, कसं वाटत आहे आज झाडाच्या? छान वाटतंय,
कसं वाटत आहे आज? 2 शब्द बोला. खूप छान वाटतंय. आमच्या स्वामी समर्थ मंदिरातर्फे आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आम्ही इथे, आणि इथे जवळजवळ 20 ते 25 जण आम्ही स्वामी सेविकरी इथे आहोत. जवळजवळ 125 झाडं लावण्याचा आमचा संकल्प आहे. वरती धो पाऊस पडत आहे, तुम्ही खाली झाडे लावताय, तर तुम्हाला कसं वाटतं? खूप छान वाटतंय. पावसाळ्यात भिजून काम करायला मजा येते. अच्छा अच्छा, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर बघा, रुपेश साहेबांनी पण झाडे लावतायत आणि अनेक इथं महिला मंडळ आहेत जे झाडं लावण्याचा आस्वाद घेतात. इथे बघा भात लावणीचं पण शेत आम्हाला इथे. तर इथे भरपूर चिखल आहे, त्याच्यामुळे तर इथे पाहू शकता तुम्ही अनेक महिला मंडळ एकदम उत्साहाने इथे आलेले आहेत. खूप उत्साह आहे, प्रत्येकांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहू शकता. श्री स्वामी समर्थ आम्हाला हे काम करून घेत आहेत. तर श्रद्धा मिस्त्री विचारूया, आपल्याला कसं वाटतं मॅडम तुम्हाला? छान वाटतंय. झाडे लावताना छान वाटतंय. किती झाडे लावली? 4 लावली. 4 लावली का? हा. तर अजून भरपूर झाडे लावायची तुम्हाला इथे, तर छान वाटतं ना? मस्त वाटतंय. इथे बघू शकता पनवेल हायवेवरती आणि निसर्गरम्य परिसर, आणि या निसर्गरम्य परिसरामध्ये झाडं लावण्याची मजा काही औरच आहे. वाटत आहे? छान वाटत आहे. वृक्षारोपणाची सेवा, एकदम स्वामींची सेवा आहे. आणि कितवा अनुभव आहे तुमचा? पहिल्यांदाच आहे? पहिलाच अनुभव आहे. कसं वाटत आहे पहिल्यांदा? छान वाटत आहे. तर इतकं पाऊस पडत आहे खूप, आणि तुम्ही झाडं लावताय. तरी पण मजा वाटते. एक वेगळा आनंद. किती झाडे लावली आतापर्यंत? आतापर्यंत वाव, खूप छान खूप छान. तर अशा काका आमच्या सोबत आहेत. कसं वाटतंय रिया झाडं लावतेस तर? मला खूप आनंद होतो. पहिला अनुभव आहे तुझा हा? नाही, हा. कुठे लावलंस याच्या आधी झाडे? याच्या आधी मी माझ्या स्कूलमध्ये. अच्छा. आणि तर किती झाडे लावलंस तू आतापर्यंत? आतापर्यंत मी 6-7 तरी लावले. अच्छा. तर आणि घरी लावलेत काही. एज किती आहे? एज माझं 16. 16 वर्षाची मुलगी आहे, आणि इथे सुद्धा झाडे लावायला आली आहे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे. आणि तुम्हाला कसं वाटतंय आज झाडे लावायला आलात तर? एकदम मस्त. तुमचं नाव? कविता नारखेडे. ओके. तर तुमचा सुद्धा पहिला अनुभव आहे की याच्या आधी पण झाडे लावले? पहिला अनुभव. पहिला अनुभव आहे. कसं वाटतंय? लावली आहेत कुंडीमध्ये. अच्छा. तर इथे आहेत, हे सुद्धा एक आत्ताच आलेले आहेत. कसं वाटतं तुम्हाला हे झाडं लावून? खूप छान. अच्छा. तर किती झाडे लावले तुम्ही आतापर्यंत? स्कूलमध्ये लावलं 20-25 तरी. अच्छा अच्छा. तर कसं वाटतं आजचा हा अनुभव? एकदम मस्त. ओके ओके. तर अशा पद्धतीने इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने चालू आहे. त्या पद्धतीने आमचा हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर इथे थोडेसे विश्रांतीसहित आम्ही नाश्ता आणि चहा आमचा घेण्यात आला. तर मस्त लागला. तर अशा पद्धतीने इकडे पण नाश्ता देण्याचं काम चालू आहे. आमच्या आपटे दादाने आम्हाला नाश्ता आणून दिलेला आहे. तर आपटे साहेबांनी नाश्ता दिलेला आहे, आणि इथे सर्वांनी नाश्त्याचं आयोजित करण्यात आलं. तर झाडे लावूनही काही उपयोग नाही आहे, झाडांची निगा पण घ्यायला पाहिजे. त्याला बॅरिगेट्स करताना सुद्धा हे श्री स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकरी तुम्ही पाहू शकता. आणि तुम्ही पाहू शकता इथे जितके काही झाडं लावलेले आहेत त्या सर्वांना बॅरिगेट्स करण्याचं कामसुद्धा इथे आज करण्यात आलं. तर 150 झाडे आज लावण्यात आली. खूप छान वाटत आहे. तर अशा पद्धतीने भर पावसात सुद्धा आमचे सेवेकरी श्री स्वामी समर्थ सेवेकरी हे सेवा करताना तुम्हाला दिसून येतात. खूप सुंदर बघा तुम्ही झाडं लावलेली आहेत, आणि अशा 150 झाडं आम्ही लावलेलो आहोत. तर तुम्ही इथला सुंदर नजारा पण पाहू शकता. पनवेलकर हायवेवरती इथे आम्ही हे झाडे लावलेले आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. तर कधी आता श्री स्वामी समर्थाचं करतात, तर तिकडे सुर्वे काका पण आहेत. तर खूप खूप धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. असेच झाडे लावा, कारण झाडे लावल्याने आपल्याला खूप फायदा होतो. धन्यवाद. सो मच.